घाटकोपर वर्सोवा मेट्रोचा खोळंबा झालेला आहे। मुंबई मेट्रो सेवेवर पाऊस वाऱ्याचा परिणाम झालाय। घाटकोपर वर्सोवा मेट्रो लाईन ठप्प झाली आहे। एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरचा पत्रा कोसळलेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आता प्रवाशांसाठी आहे, कारण पत्रा कोसळल्याने मेट्रो थांबवण्यात आलेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। पावसाचा परिणाम थेट मेट्रोवर झालेला आहे। घाटकोपर वर्सोवा मेट्रोचा खोळंबा झालेला आहे। मुंबई उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना दुसरीकडे जर आपण पाहिलं तर याचा मेट्रोवर परिणाम झाला। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल। कपिल, नेमकं काय? निश्चित काही तांत्रिक कारणांमुळे आपला संपर्क तुटलेला, मात्र ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। घाटकोपर वर्सोवा मेट्रोचा खोळंबा झालेला आहे। घाटकोपर वर्सोवा मेट्रोचा खोळंबा झालेला ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। तर मुंबईमध्ये भर दुपारी काळोख पडलेला आहे। अवकाळी पाऊस काही ठिकाणी पडतोय, त्यामुळे मेट्रोचा देखील खोळंबा झालेला आहे। विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतोय। काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत, तर दुसरीकडे ट्रॅफिक जाम झाल्याची ही मोठी बातमी। मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासह सध्या पाऊस पडतोय। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। जागोजागी जे इथे ट्रॅफिक जाम झाल्याचं माहिती मिळते आणि जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, काय ताजे अपडेट आहे, काय परिस्थिती? नक्कीच माझ्या मागे बघू शकतेस तू, वातावरण पूर्ण ढगाळ झालेलं आहे, काळोख झालेला आहे आणि पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे। ठाणे, अंबरनाथ, वसई विरार ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झालेला आहे आणि अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, तू इथेही बघू शकते, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती झाडं कोसळलेली आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती वाहतूक कोंडी होताना दिसते आहे। मेट्रोच्या इथे जो पत्रा पडलेला त्या मेट्रोही काही ठिकाणी खोळंबलेले आहेत, त्यामुळे एकंदरीतच रेल्वे लाईन जी आहे, आपली जी जीवनवाहिनी आहे तीही खोळंबलेली आहे। म्हणजे हा जो पाऊस सुरू झाला अवकाळी, ह्याच्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना हा चाकरमान्यांना करायला लागत आहे। त्याचबरोबर निवडणुकीचे दिवस आहेत, निवडणुकीच्या अनेक ठिकाणी प्रचार रॅली आहे, रोड शो आहेत आणि सभा आहेत। या सभेवरतीही या पावसामुळे नक्कीच परिणाम झालेला आहे। आता आपण काही वेळापूर्वी पाहिलं की मुख्यमंत्र्यांची पालघरमध्ये सभा होती, तीही त्यांना आटोपती घ्यावी लागलेली आहे। वसई विरारमध्ये अमित शहांची सभा आहे, त्यानंतर दिंडोशी या परिसरामध्ये पुन्हा मुख्यमंत्र्यांची सभा आहे आणि हे पावसाचं सावट आता या सभेवरती असणारच आहे, कारण की हे रोड शो आणि पाऊस आणि एकीकडे प्रचाराचा जो ज्या प्रकारे होतोय, त्यामुळे आज मात्र प्रचाराचा खोळंबा होऊ शकतो। जे उभे उमेदवार, खास करून जे सभा आहेत, त्याचा खोळंबा होऊ शकतो या पावसामुळे। सध्या तरी मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे, ढगाळ वातावरण आहे आणि सगळीकडे वाहतूक कोंडी पाहायला मिळते।